हॅलो फ्रेंड्स, आज आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे। डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधलेला रमण इफेक्ट, ज्याला रमण स्कॅटरिंग असं पण म्हणतात, या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस विज्ञान दिवस म्हणून ओळखला जातो। सी.व्ही. रमण यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण। 1888 मध्ये त्यांचा जन्म झाला। वयाच्या केवळ 13व्या वर्षी रमण यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती। 15व्या वर्षी बॅचलर्स तर 18व्या वर्षी मास्टर्सची डिग्री त्यांनी मिळवली। त्यांचा पहिला रिसर्च पेपर त्यांनी वयाच्या केवळ 16व्या वर्षी प्रकाशित केला होता। 19व्या वर्षी सी.व्ही. रमण यांनी इंडियन फायनान्स सर्व्हिस जॉईन केली आणि कलकत्त्यामध्ये ते असिस्टंट अकाउंटंट म्हणून काम करू लागले। तिथल्याच इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स या भारतातल्या पहिल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना स्वतंत्रपणे संशोधन करायला परवानगी मिळाली। तिथं एकट्यानं संशोधन करून त्यांनी 10 वर्षात तब्बल 27 रिसर्च पेपर्स पब्लिश केले होते। त्यावेळी ते प्रकाशाचे प्रकिरणन म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट या विषयावर संशोधन करत होते। मित्रांनो, रमण इफेक्टचा शोध लागण्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग देखील आहे। ही गोष्ट 1921च्या सुमारास चालू होते। लंडनहून परत येताना भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरेनियन सी मधून डॉक्टर रमण प्रवास करत होते। समुद्राचा रंग बघून त्यांना एक प्रश्न पडला की समुद्राचा रंग निळा का असतो। लॉर्ड राले यांनी आधीच आकाशाचा निळा रंग हा वातावरणात जे रेणू असतात म्हणजे मॉलिक्युल्स असतात त्यांनी केलेल्या इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ लाईट यामुळे होतो असं संशोधन केलं होतं। आणि समुद्राच्या निळ्या रंगाबद्दल ते असं म्हणले होते की आकाशाचा रंगाचंच हे रिफ्लेक्शन आहे। रमण यांना हे फारसं काही पटलं नाही, म्हणून त्यांनी जहाजावरच अभ्यास करायला सुरुवात केली। तिथं त्यांनी काही उपकरणं नेली होती, त्यात स्पेक्ट्रोमीटर आणि निकोल प्रिझम होता। यांचा वापर करून त्यांनी संशोधन करायला चालू केलं। पाण्यातले मॉलिक्यूल सुद्धा हवेतील मॉलिक्यूल सारखेच लाईटचं स्कॅटरिंग करू शकतात असं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं। कलकत्त्याला पोहोचल्यावर डॉक्टर रमण यांनी त्यांच्या टीम बरोबर यावर प्रयोग करायला चालू केलं। प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंग लांबींचा म्हणजे वेव्हलेन्थचा अभ्यास केला। त्यात असं लक्षात आलं की जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून म्हणजे पाणी किंवा काच याच्यातून जातो तेव्हा तो फक्त विक्षेपित म्हणजे स्कॅटर होत नाही, तर त्याच्या वेव्हलेंथ मध्ये पण बदल होतो आणि या बदलामुळेच प्रकाशाचा रंग देखील बदलतो। पण या ज्या काही वेव्हलेन्थ्स होत्या त्या व्यवस्थित मोजण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंही इक्विपमेंट नव्हतं, म्हणून डॉक्टर रमण यांनी स्वतःच स्पेक्ट्रोग्राफ नावाचं एक इक्विपमेंट तयार केलं आणि त्यावर इन्सिडंट आणि स्कॅटर्ड अशा दोन्ही लाईटच्या अचूक वेव्हलेन्थ्स मोजल्या। 28 फेब्रुवारीला ही निरीक्षणं त्यांनी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स मध्ये रिसर्च पेपर सोबत पब्लिश केली। रमण इफेक्टचा शोध हा एक महत्त्वाचा वैज्ञानिक शोध होता, कारण त्यामुळे पदार्थाच्या आण्विक रचनेचा अभ्यास करणं शक्य झालं। या शोधासाठी 1930 मध्ये डॉक्टर सी.व्ही. रमण यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं। हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातले पहिले व्यक्ती होते। डॉक्टर रमण यांच्या या शोधाने विज्ञानाच्या जगात एक नवीन दिशा उघडली आणि त्यांना विज्ञानाचे महानायक म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं। पण रमण इफेक्टचा शोध ही केवळ एक वैज्ञानिक घटना नाहीये, तर ते एक स्पष्ट उदाहरण आहे की निसर्गातल्या साध्या गोष्टींकडे जिज्ञासेने पाहिलं तर मोठे मोठे शोध लागू शकतात। मित्रांनो, या वर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आहे एम्पॉवरिंग इंडियन यूथ फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत। पण हे साध्य करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच आधुनिक जगाचे आधारस्तंभ आहेत। त्यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्पर बाळगणं, विज्ञानाच्या प्रगतीत सहभागी होणं आणि त्याचा वापर समाजाच्या हितासाठी करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। थँक्यू।